नमस्कार मित्रांनो. आजची कथा आहे माझी आणि माझ्या शेजारच्या विजयची. माझं नाव वैशाली आहे आणि मी 24 वर्षाची आहे. माझे पती दुसऱ्या शहरात काम करतात, म्हणून मला जे सुख पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. पण एके दिवशी विजय घरी आला आणि माझ्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी करत मला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि तिथेच मला एके दिवशी माझ्या बचत गटाचा हप्ता भरण्याची वेळ आली होती. रक्कम थोडी 2,500 रुपये होती, पण दुर्दैवाने त्या क्षणी माझ्याकडे तेवढी रक्कम नव्हती. नवरा शहरात नोकरीनिमित्त राहतो, म्हणून मी त्याला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली. त्याने शांत आवाजात उत्तर दिलं, वैशाली, माझ्याकडे सध्या काहीही पैसा नाही. हे ऐकताच माझ्या काळजावर दगड पडल्यासारखं झालं. डोळ्यासमोर गटाची बैठक, वेळेवर हप्ता न भरल्याने लागणारी पेनल्टी आणि त्याहूनही अधिक गटात होणारी बदनामी, हे सगळं डोळ्यांसमोरून जात नव्हतं. विचारांचं कौत माजलं होतं. आता काय करावं? थोडा वेळ मी तशीच शांत बसून राहिले. मनात विचारांची गर्दी झाली होती. कुणाकडे जाऊ? कोण मदत करेल? शेवटी हिंमत करून मी माझ्या शेजारी राहणाऱ्या अंकिता ताईकडे गेले. दरवाजावर हळू टकटक केलं. त्याने दरवाजा उघडल्यावर मी थोडं संकोचात म्हणाले, ताई, मला एक मदतीची विनंती आहे. मला 2,500 रुपयांची तातडीने गरज आहे. कृपया काही मदत झाली तर. त्या क्षणभर शांत राहिल्या आणि मग थोडं चेहरा हलवून म्हणाल्या, अगं वैशाली, खरंच माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. असते तर मी नक्की मदत केली असती. मी थोडी विनवणी केली. आशेने त्याच्या डोळ्यात पाहिलं, पण त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी उदासीनता होती, पण मदतीची तयारी नव्हती. मी शांतपणे म्हणाले, ठीक आहे ताई, काही हरकत नाही, आणि मागे फिरले. मनात थोडा खट्टपणा होता, पण राग नव्हता. कोणी मदत करेल हीच अपेक्षा होती, हट्ट नव्हता. सकाळचे 11:30 वाजले असावेत. मी घरी परत आले आणि थोडा वेळ शांत बसले. मन खचलेलं होतं, पण दिवसभर पुढे सरकतच होता. मी कपडे धुतले आणि गच्चीवर वाळत घालण्यासाठी गेले. गच्चीवर हवेत थोडा उकाडा होता, पण मनातल्या विचारांचं ओझं त्याहून जड वाटत होतं. कपडे वाळत असताना अचानक कुणीतरी समोर उभं आहे असं जाणवलं. पाहिले तर अंकिताताईचे पती विजयजी झाडावर उभे होते. त्यांनी सहज एक नजर माझ्याकडे टाकली आणि मग थोडा वेळ शांत राहून म्हणाले, वैशालीजी, तुम्हाला काही पैशाची गरज होती का? त्यांचं हे बोलणं ऐकून मी थोडे गोंधळले. मी काहीच बोलले नाही. मग थोड्या वेळाने विचारलं, पण तुम्हाला कसं कळलं? ते थोडं हसले आणि म्हणाले, जेव्हा तुम्ही अंकिताकडे मदतीसाठी आलात, तेव्हा मी माझ्या खोलीतच होतो. तुमचं बोलणं ऐकू आलं. खरं सांगायचं तर आमच्याकडे पैसे आहेत, पण अंकिता फारसं लोकांना मदत करत नाही. मी असतो तेव्हा तिला सांगितलं असतं, पण फारसा लोकांना मदत करत नाही. मी असतो तेव्हा तिला सांगितलं असतं, पण तेव्हा मी झोपलो होतो. मी त्यांच्याकडे आरशाने पाहिलं. ते पुढे म्हणाले, पण काही हरकत नाही. मी तुमची गरज समजू शकतो. वेळेवर मदत मिळणं महत्त्वाचं असतं. हे घ्या 3,000 रुपये. असं म्हणत त्याने खिशातून 3,000 रुपये काढले आणि माझ्या हातात दिले. मी काही क्षण त्यांच्याकडे निशब्द पाहत राहिले. इतक्या संकटात जेव्हा जवळचे नकार देतात, तेव्हा असं अनोळखी वाटणाऱ्या व्यक्तीने पुढे येऊन मदत करणं खरंच फार मोठं होतं. मी मुद्दाम म्हणाले, अहो नको, खरं तर मला गरज होती. अहो, पण तुमच्याकडून असे पैसे घ्यावेत की नाही यात मला थोडा संकोच वाटतोय. ते म्हणाले, अहो वैशाली, घ्या ना, गरज प्रत्येकालाच पडते. आणि हो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे पैसे तुम्हाला देतोय याबाबत मी माझ्या बायकोला म्हणजे अंकिताला काहीच सांगणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हे पैसे घ्या. आता मी विचारात पडले, काय करावं आणि काय नको.
पण ते पुन्हा आग्रह करू लागले. त्यामुळे शेवटी मी त्यांच्या हातातून ते 3,000 रुपये घेतले. मला फक्त 2,500 रुपयांची गरज होती. मी त्यातून 2,500 रुपये वेगळे काढले आणि उरलेले 500 रुपये त्यांच्याकडे परत करत म्हणाले, "अहो, मला फक्त 2,500 रुपयांची गरज आहे. 500 रुपये तुम्ही तुमच्याकडेच ठेवा." "बरं वैशालीजी, ठीक आहे. जशी तुमची मर्जी." मी एकदा त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, "विजयजी, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही मला अत्यंत योग्य वेळी मदत केली." ते हसून म्हणाले, "वैशाली, तुम्हाला कधीही काही लागलं तर कधीही मला सांगू शकता. म्हणजे आता एवढंच नाही तर पुढेही भविष्यात मी तुमच्या मदतीला नेहमी तयार आहे." मी स्मित करत म्हणालो, "बरं, मला खाली काम आहे, मी जाते." "ठीक आहे वैशालीजी." त्यांनीही स्मित केलं. मग मी माझ्या कपड्यांची बादली उचलली आणि पायऱ्या उतरून खाली आले. खाली आल्यावर घरातलं थोडं काम आवरलं आणि लवकरच दरवाजाला कुलूप लावून बचत गटाचा हप्ता जमा करायला गेले. तिथे 2,500 रुपये भरून आले. त्यानंतर माझ्या मुलीला प्रियाला शाळेतून घ्यायला जायचं होतं. ती 2रीत जाते. तिची शाळा घरापासून फार लांब नाही. त्यामुळे मी तिला पायी सोडते आणि आणते. शाळा सुटण्याची वेळ झाल्याने मी निघालेच होते. तेवढ्यात रस्त्यात माझ्या नवऱ्याचा अरविंद याचा फोन आला. मी फोन उचलून हॅलो म्हटलं. तिकडून ते म्हणाले, "अगं वैशाली, पैशाचा बंदोबस्त झाला आहे. मी लगेचच पाठवून देतो तुझ्या अकाउंटमध्ये." मी म्हणाले, "अहो, झालं का? मी हप्ता भरूनच आले." "अच्छा, तुझ्याकडे होते का पैसे?" "होय, ठेवलेले होते. तुम्ही नाही म्हटलात का, म्हणून मी ठेवलेले पैसे वापरले." "हो, बरं, छान केलं. चल मग ठेवतो. मला काम आहे." "हो, ठीक आहे. काळजी घ्या." त्यांनी कॉल कट केला. मी मुद्दामच त्यांना वाईट वाटू नये म्हणून खोटं सांगितलं की माझ्याकडे पैसे होते. आता जवळजवळ 1.5 महिना झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा पगार झाला आणि त्यांनी त्यांच्या पगारातून काही पैसे मला पाठवले. शेजारची विजयजी, त्यांच्याकडून मी 2,500 रुपये घेतले होते. ते आता परत करायचे होते. पण हे पैसे कसे परत करावेत हे मला कळत नव्हतं. कारण त्यांच्या बायकोला यामुळेच माहीत नव्हतं की मी विजयजीकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे ते पैसे फक्त एकांकात जेव्हा ते एकटे असतील तेव्हाच त्यांना परत द्यावे लागणार होते. पण विजयजी खूप चांगले आहेत. 1.5 महिना उलटून गेला पण एकदाही त्यांनी मला पैशाबद्दल काही विचारलं नाही. खरं तर आमचं फारसं बोलणंही नसायचं. ना काही खास संबंध, ना कोणतं काम. फक्त शेजारी म्हणून ओळख एवढंच होतं. मी रोज कपडे धुतल्यावर टेरेसवर कपडे वाळवायला जायचे. तिथं कधी ना कधी विजयजी वरती दिसायचीच. त्यामुळे मी आता ठरवलं होतं की एक दिवस ते गच्चीवर भेटलेच तर त्यांचे पैसे परत करायचे. एके दिवशी तसा योग आला. मी सकाळी कपडे धुवून टेरेसवर वाळवायला गेले होते आणि थोड्याच वेळात विजयजी तिथे आले. त्याने मला पाहिलं आणि म्हणाले, "कशा आहात वैशाली?" मी हसून म्हणाले, "छान आहे. तुम्ही कसे आहात?" "आम्हीही छानच आहोत." ते म्हणाले, "बघा ना वैशाली, आमच्या कितीतरी दिवसांपासून खूप ऊन आहे. असं वाटते जून मे महिना चालू झालाय." मी म्हणाले, "हो ना, कपडे अगदी कमी वेळात वाळतात." मी माझ्या गच्चीवर कपडे वाळवत होते आणि ते काही अंतरावर त्यांच्या गच्चीवर उभे होते. मध्ये 1-1.5 फूट उंचीची छोटी भिंत होती. कपडे वाळून झाले आणि मी म्हणाले, "अहो विजयजी, तुमचे पैसे घेऊन टाका बरं." ते हसत म्हणाले, "अहो वैशाली, असू द्या की, एवढी काही घाई आहे. नंतर दिले चालतील." "अहो नाही, 1.5-2 महिने झाले आहेत. आता तुम्ही माझी एवढी मदत केलीत. मी तुमची खूप आभारी आहे. बरं थांबा, देते तुमचे पैसे." असं म्हणत मी त्यांच्याकडून थोडीशी वळून पाठ केली. माझ्या ब्लाऊजमध्ये ठेवलेले 2,500 रुपये म्हणजे 500-500च्या 5 नोटा मी पैसे बाहेर काढले आणि त्यांच्या दिशेने हात पुढे केला. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "अहो वैशाली, असू द्या की, मी पुढे मागते तुमच्याकडे." "अहो, तुम्ही मागत नाही आहात हे मला माहीत आहे. पण तुम्ही माझ्यावर उपकार केलात, मदत केलीत
हे माझं कर्तव्य आहे की मी रक्कम तुम्हाला परत करावी, मी ठामपणे सांगून बोलले. ते हसू लागले आणि म्हणाले, अहो वैशाली, तुमचा स्वभाव खूप प्रामाणिक आहे. माणसाने आयुष्यात प्रामाणिकच राहायला हवं. मलाही प्रामाणिक राहणं आवडतं. बरं, हे घ्या तुमचे पैसे, असं म्हणून मी त्यांच्या हातात पैसे ठेवले. बरं, मी जाते आता, माझं काम झालं आहे. हो वैशाली, काही हरकत नाही. पण हो वैशाली, मी एक सांगू का? हो बोला ना विजयजी. वैशाली, हे बघा, तुम्हाला कधीही काही अडचण आली किंवा कसली गरज भासली तर मला नक्की सांगा. मला तुमची मदत करायला नेहमीच आवडेल. ते हसत म्हणाले. मीही हलके स्मित केलं. हो नक्कीच. पण विजयजी, कदाचित आता मला गरज भासणार नाही. मी आता थोडी बचत करून ठेवते, जेणेकरून भविष्यात अडचण आली तर तिथून पैसे काढता येतील. हो बरोबर आहे तुमचं वैशाली. बरं, येते मी, असं म्हणत मी खाली निघून आले. 4-5 दिवसानंतर माझ्या नवऱ्याला कंपनीच्या काही सुट्ट्या मिळाल्या. त्यामुळे ते घरी आले. ते कधी कधी 4-4 महिने पुण्याहून घरी येत नसायचे. पण मला त्यांची सवय झाली होती, कारण परिस्थितीच तशी होती. कसं आहे, माणसावर परिस्थिती ओलांडली की मग आपोआपच त्या गोष्टीची सवय पडते. माझे पती पुण्यात राहतात. ते मला आणि माझ्या मुलीलाही त्यांच्यासोबत पुण्यातच राहण्यासाठी घेऊन जायचा विचार करत होते. पण सध्या काही वर्ष थांबावं लागणार होतं, कारण त्यांचा पगार फारसा नव्हता आणि फॅमिलीसोबत पुण्यात राहणं म्हणजे मोठा खर्च. त्यामुळे त्यांना आधीच ठरवून सांगितलं होतं की काही वर्ष तू इथे सोनपूरमध्ये राहा. आपली परिस्थिती सुधारली की मी तुला आणि प्रियाला पुण्याला घेऊन जाईल. मलाही काही अडचण नव्हती. परिस्थिती समजून मी त्याप्रमाणे वागत होते. माझा नवरा मंगळवारी पुण्याहून घरी आला, पण ते खूप दमलेले होते. संध्याकाळी जेवण करून लगेच झोपून गेले. मला त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायची, बोलायची इच्छा होती, पण त्यांच्या थकव्यामुळे मी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी माझ्या नंदेच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होता. त्यामुळे मी, माझा नवरा आणि माझी मुलगी प्रिया, आम्ही तिघंही साखरपुड्याला गेलो. बुधवारचा संपूर्ण दिवस तिथे गेला आणि रात्रीही तिथे थांबलो. गुरुवारी सकाळी मात्र आम्ही आमच्या गावी पुरंदरला परतलो. दुपारी घरी आल्यानंतर मी घरकामाला लागले आणि नवरा त्यांच्या काही मित्रांना भेटायला बाहेर गेला, कारण ते खूप महिन्यानंतर गावाला आले होते. त्याचे बरेच मित्र होते, पण पुण्यात काम असल्यामुळे त्यांना भेटता येत नसे. त्यामुळे गावात आले की ते दिवसभर मित्रांसोबतच असायचे. संध्याकाळ झाली होती, म्हणून मी नवरा घरी कधी येतो याची वाट पाहू लागले. पण संध्याकाळचे 8 वाजले तरी ते घरी आले नाहीत. नवरा पुण्याहून येऊन 2 दिवस झाले, पण अजूनही ते एकदाही माझ्याजवळ आले नाहीत. मी काही म्हातारी नव्हते. आमचं वय 30-32 होतं. आम्ही दोघं अगदी तरुण होतो. नवरा महिने माझ्यापासून दूर असायचा, पण तरीही मी परिस्थिती समजून घेऊन मनावर ताबा ठेवत असे. पण आता तो घरी आला होता. त्याने थोडं प्रेमाने जवळ यायला हवं होतं. बायकोला थोडा वेळ द्यायला हवा होता. संध्याकाळचे 8 वाजले आणि माझी चिडचिड होऊ लागली. शेवटी मी फोन घेतला आणि रागानेच नवऱ्याला कॉल केला. त्याने कॉल उचलला. मी थोड्या कठोर आवाजात म्हणाले, अहो काय, हे सुट्ट्या आहेत तर सगळ्या सुट्ट्या मित्रांसोबतच घालवायच्या आहेत का? बायकोसाठी काही वेळ नाही का तुमच्याकडे? 2 दिवस झाले, पण 2 शब्द प्रेमाने बोलायलाही वेळ मिळाला नाही तुम्हाला. ते म्हणाले, अगं वैशाली, असं काय करतेस? येतोय की घरी, रस्त्यावरच आहे. 10 मिनिटात येतो बघ. बरं लवकर या, स्वयंपाक तयार आहे. असं म्हणत मी फोन ठेवला आणि राहिलेला स्वयंपाक फटाफट पूर्ण केला. थोड्याच वेळात नवरा घरी आला. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मग आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. माझी मुलगी प्रिया आधीच येऊन झोपली होती. जेवणानंतर नवरा रूममध्ये जाऊन पलंगावर मोबाईल बघत बसला. मी उरलेलं काम आवरलं, भांडी धुतली आणि मग आरशासमोर उभी राहून थोडीशी सजले. जुनी साडी बदलून नवी साडी नेसली. अंगावर हलकासा अंतर शिपडला.
आणि मग हळूच नवऱ्याकडे गेले. ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. मी अगदी त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि लाडात म्हणाले, "काय बघत आहात नवरोबा?" ते हसून म्हणाले, "काही नाही ग राणी, असं टाईमपास करत होतो." नवऱ्याने माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाले, "अरे वा, तू तर सुंदर साडी नेसली आहेस." "होय का? आवडली का तुम्हाला?" तो फडकन हसत म्हणाला, "हो आवडली, पण साडीपेक्षा साडी घालणारी जास्त आवडली." नवरा माझ्याकडे अगदी प्रेमाने पाहू लागला. कितीतरी महिन्यानंतर मी त्यांच्या इतक्या जवळ होते. त्यामुळे मलाही कसं तरी वाटू लागलं. नवऱ्याने क्षणाचाही विलंब न करता मला जवळ ओढलं आणि त्यांच्या मिठीत येऊन माझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. आता माझे ओठ थरथरायला लागले. ते जवळ आले आणि माझ्या ओठांचा ताबा घेत मला पापी करू लागले. एका हाताने त्यांनी माझ्या केसांचा जुडा मोकळा केला आणि म्हणाले, "राणी, तू तर खूपच छान सुगंधित अत्तर लावला आहेस." "हो का? आवडलं का तुम्हाला?" मी लाजत विचारलं. "होय, खूपच आवडलं." असं म्हणत त्याने मला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं. मी देखील नवऱ्याच्या प्रेमासाठी आतुर झालेली. त्यांना जवळ घेत त्यांच्या केसांमध्ये हात फिरवत त्यांच्या सहवासाचा आनंद घेऊ लागले. नवरा माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, "राणी, मी इतके महिने तुझ्यापासून दूर असतो. तुला माझी आठवण नाही येत का?" "हो ना, येते ना. पण काय करू? मी तुम्हाला किती वेळा कॉल करते. म्हणते घरी या, पण तुम्ही 2-2, 4-4 महिने येतच नाहीत. पण आता मला वचन द्या." "अगं काय वचन देऊ मी?" म्हटलं की तुम्ही आता इतके महिने माझ्यापासून दूर राहणार नाहीत. 15 दिवसांनी किंवा आठवड्यानी एकदा तरी याल घरी. "ठीक आहे राणी, प्रयत्न करेन." ते मुश्किलपणे म्हणाले. नवऱ्याने खोडकरपणे माझ्या साडीचा पदर बाजूला करत गळ्याखाली एक सौम्य पापी घेतली. मग मीही त्याला जवळ घेतलं आणि आम्ही दोघंही एकमेकात विलीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी मुलीच्या शाळेची तयारी करू लागले. माझा नवरा अजून झोपलेला होता, पण काही वेळाने तोही उठला. त्यानंतर त्याने अंघोळ केली आणि मग आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. नवरा अजून काही दिवस इथेच थांबणार होता, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. पण नाश्ता झाल्यानंतर अचानक त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. कॉल झाल्यावर ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, "वैशाली, तुला एक गोष्ट सांगायची आहे." "हो बोला ना." "पण आता नको, मला काम आहे बरं. मी काही रिकामी नाही." मी मुद्दाम थट्टेच्या सुरात म्हणाले, "अगं तसं नाही, ही गोष्ट थोडी वेगळी आहे." "म्हणजे काय आहे बरं?" मी त्यांच्या जवळ जाऊन विचारलं. "वैशाली, मला पुण्याहून माझ्या कंपनीतून कॉल आला आहे. एक महत्त्वाचं काम निघालं आहे, म्हणून मला जावं लागेल." "अहो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर 8 दिवसांची सुट्टी घेऊन आलात आणि अजून 3 दिवसही झाले नाहीत. 2 दिवस तर आपण गावालाच होतो. आता कुठे वेळ मिळणार होता आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला, आणि तुम्ही लगेच म्हणताय की काम आहे. हे मला अजिबात आवडणार नाही." मी रागाने बोलले, "अगं वैशाली, प्लीज समजून घे ना. वेळ मिळाला तर मी परत येईन. येत नाही. तुम्ही 8 दिवस राहायचं वचन दिलं होतं. आता अचानक कुठून कॉल आला तुम्हाला? मला वाटतं तुम्ही मुद्दामच सांगता की कंपनीने बोलावलं आहे. खरं तर तुम्हाला तिथे थांबायचं नाही." "असं काही नाही वैशाली, असं काय बोलतेस तू? मग तुम्ही जाताय काय काय बोलू बरं मी." "अगं समजून घे ना, मी मुद्दाम रागाने बोलत होते. पण मला माहीत होतं की कॉल खरंच आला असेल आणि त्यांना जावंच लागेल." तरीही अचानक त्यांनी हे सांगितल्यामुळे मला धक्का बसला आणि वाईटही वाटलं. "वैशाली, समजून घेत जा ना थोडंसं." तो विनवणीच्या सुरात म्हणाले. पण मी थोडा वेळ बोलणं टाळलं. त्यांनी आता बॅग काढून सामान भरायला सुरुवात केली. बॅग भरून झाली तेव्हा ते म्हणाले, "वैशाली, निघू का?" "अहो, असं काय करताय? आपल्याला फक्त काल एकदाच वेळ मिळाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आणि तुम्ही लगेच निघत आहात. हे चुकीचं आहे. मी तुमची बायको आहे. मला अधिकार आहे तुमचं प्रेम मिळवण्याचं.
पण तुम्ही मला अशा पद्धतीने लगेच पुण्याला निघून जाता. राणी, थोडं महत्त्वाचं काम निघालं आहे. नाहीतर खरंच 8 दिवस मी तुझ्यासोबत इथे थांबणार होतो. बरं ठीक आहे, जशी तुमची मर्जी, मी थोडी नाराज स्वरात म्हणाले. अगं राणी, आता एक स्माईल तरी कर ना. मी त्याच्याजवळ गेले, त्याला मिठी मारली आणि हसत म्हणाले, बरं ठीक आहे, काळजी घ्या तुमची. पण एक सांगा आधी, मला आणि प्रियाला कधी घेऊन जाणार तुम्ही पुण्याला? अगं लवकर घेऊन जाईन. लवकर म्हणता म्हणता किती वर्ष निघून गेले, पण आजवर तुम्ही घेऊनच गेला नाहीत. खरं सांगते ना अगं वैशाली, आता मी सगळं व्यवस्थित करतो. मग आपण वर्षभरात पुण्याला जाऊ. होय का? मी तर खूप खुश झाले. बरं मग मी निघतो आता. असं बोलून नवरा घरातून बाहेर पडला. इच्छा नसतानाही मी त्याला बाय केलं. माझा नवरा गेल्यानंतर घर एकदम रिकामं झालं. एकटं एकटं वाटू लागलं. पुन्हा एकदा एकटीलाच घर सांभाळायचं होतं. घर तर अगदी खायला उठत होतं, पण काय करणार, माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. माझी मुलगी प्रिया देखील खूप नाराज झाली. अचानक तिचे पप्पा पुण्याला निघून गेले म्हणून ती उदास राहायला लागली. पण मी तिला समजावत राहिले. घरात बसून कंटाळा येऊ लागला म्हणून मी प्रियाला घेऊन सहजच भाजी मार्केटमध्ये गेले. थोडंफार सामान खरेदी केली आणि नंतर घरी परतले. नवरा पुण्याला निघून गेल्यानंतर मी स्वतःला आणि मुलीला कसं तरी समजावलं. एकदा दुपारची वेळ होती. मी घरात काही कामात गुंतले होते. माझ्या मुलीला प्रियाला सुट्टी होती, त्यामुळे ती बाहेर खेळत होती. पण बराच वेळ झाला तरी तिचा काही आवाज येत नव्हता. मी बाहेर जाऊन पाहिलं तर इतरही खेळणारी मुलं दिसत नव्हती. मी चिंतेने प्रियाला गल्लीभर शोधू लागले, पण ती कुठेच दिसेना. शेजारी 2 घरामध्ये जाऊन विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, तुमची मुलगी तुमच्या शेजारच्या विजयजींच्या त्यांच्या घरी आहे. मी घाईघाईने विजयजींच्या त्यांच्या घरी गेले. त्यांची बायको अंकिताताई फरशीवर बसून गहू निवडत होती. मी तिला पाहिलं आणि विचारलं, अहो अंकिताताई, माझी प्रिया आली आहे का? हो आली आहे ना, बघ ना, माझ्या मुलीसोबत मागच्या दारी खेळत आहे. मी तिथूनच जोरात आवाज दिला, अगं प्रिया, चल बेटा, घरी जाऊया. प्रिया म्हणाली, अगं आई, थोड्या वेळाने येते ना, काम आहे आपल्याला, चल आता, मी ठामपणे म्हणाले. मग प्रिया माझ्या दाराकडून धावतच आली आणि माझ्याजवळ येऊन मला घट्ट मिठी मारली. चल प्रिया, घरी खेळत होतीस का बाळा? होय आई. बरं चल आता घरी जाऊया, मी तिला जवळ घेत म्हणाले. तेवढ्यात विजयजी मागच्या खोलीतून पुढच्या खोलीत आली. मी दारात उभी होती. त्यांनी मला पाहिलं. ते हसत म्हणाले, कशा आहात वैशाली? मी एकदम छान आहे. तुम्ही कसे आहात? मी पण छानच आहे. माझं बोलणं संपते तोच माझं लक्ष अंकिताताईच्या चेहऱ्याकडे गेलं. तिचा चेहरा अगदी गंभीर होता. जणू तिला तिच्या नवऱ्याशी बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. बरं, मी जास्त वेळ न घालवता म्हणाले, चला अंकिताताई, मी येते. तिने फक्त मान हलवली, पण तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मी तिथून पटकन निघून आले. घरी आल्यानंतर मला अंकिताताई थोडी विचित्र वाटली. तिचा स्वभाव काहीसा वेगळाच आहे असं जाणवलं. पण असो, पुढचे काही दिवस शांततेत गेले. एकदा सकाळच्या वेळेस मी घरात भाजी चिरत होते. तेवढ्यात अचानक दारात मला आमची शेजारी विजयजी दिसले. त्यांनी माझ्याकडे पाहून हळू स्मित केले. मीही त्यांच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाले, अहो विजयजी, या की आत. आता जर कुणी दारात आलं तर घरात बोलवणं ही आपली परंपरा असते, म्हणून साहजिकच मला बोलावलं लागलं. ते घरात आले आणि आत खुर्चीवर येऊन बसले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. काय करत आहात वैशाली? काही नाही, पालकाची भाजी बनवते. कालच बाजारातून आणली आहे. हो का, छान आहे. पालेभाज्या खायला हवं, शरीरासाठी चांगल्या असतात. बरं हे घ्या, असं म्हणत त्यांनी हातातली पिशवी माझ्याकडे दिली. अहो काय आहे यात? तुम्हीच बघा, त्यांनी हसलं. मी ती पिशवी उघडून पाहिली तर आत एक बॉक्स होता.
आणि काही चिकूची फळं दिसली. बॉक्सच्यावर मिठाईचं चित्र होतं. त्यामुळे लक्षात आलं की आत मिठाई आहे. अहो, हे काय विजयजी? मी थोड्या आळशीने विचारले. काही नाही वैशाली, मी काल कामानिमित्त गावाला गेलो होतो. तिकडून येताना थोडी मिठाई आणली. थोडी जास्त झाली म्हणून वाटलं तुम्हाला थोडी देऊ. अहो, काही विशेष आहे का आज? तुमचा वाढदिवस तर नाही ना? नाही नाही, काही विशेष नाही. सहजच आणली. पण एवढी मिठाई कोण खाणार? तुम्ही खा की. मी जास्त गोड खात नाही. पण प्रियाला खाऊ घालेल. ती खाते गोड. मी स्मित करत बोलले. ते बसलेले होते, पण आता माझ्या मनात विचार आला की त्यांना चहा बनवावा. कारण त्यांनी एवढ्या प्रेमाने मिठाई आणि फळं दिली होती. तर माझंही काही कर्तव्य होतंच. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन बनवते. नको वैशाली, असू द्या, त्यांनी नम्रपणे सांगितलं. अहो थांबा, लगेच बनवते. असं म्हणून मी किचनमध्ये गेले. त्यांना मस्तपैकी चहा तयार केला. चहा पिल्यानंतर त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि म्हणाले, चल वैशाली, निघतो आता. हो ठीक आहे, या. मग ते आपल्या घरी परत गेले. मी त्यांनी दिलेली मिठाई आणि चिकू फ्रीजमध्ये ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी मी टेरेसवर कपडे वाळवायला गेले. तेव्हा थोड्याच वेळात विजयजी देखील तिथे पोहोचले. पण मला एक गोष्ट नेहमी आश्चर्यचकित करत होते की जेव्हा टेरेसवर मी जाते असे तेव्हा तेही कदाचित टेरेसवर यायचे. त्यामुळे मला संशय यायचा की ते मुद्दाम माझ्यासाठी किंवा माझ्याशी बोलायला आणि भेटायला येतात का. वरती असो, त्यांचा स्वभाव तसा चांगला होता. त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर मला बरं वाटायचं. मी कपडे वाळवत असताना ते माझ्या थोड्याशा अंतरावर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, मग वैशाली, कशी वाटली मिठाई? खाल्ली की नाही? हो खाल्ली ना, एक पीस खाल्ला. अगदी छान आहे मिठाई. मलाही आवडली. माझ्या मुलीला प्रियाला तर खूपच आवडली. हो का? पण हो विजयजी, एक विचारू का? हा विचारा ना. तुम्ही ही मिठाई आणली तीही आपुलकीने आणि प्रेमाने. पण तुमच्या बायकोला माहिती आहे का की तुम्ही माझ्यासाठी मिठाई आणली? त्यांना जर कळालं तर कदाचित त्यांना आवडणार नाही. अहो वैशाली, हा तुम्ही तिचं टेन्शन कशाला घेता? तिला माहीत नाही आणि तिला सांगणार कोण? तिचा स्वभावच तसा आहे. खडूस हो, त्या दिवशी मी आले होते आणि तुमच्यासोबत थोडं बोलले, पण अंकिताताईचा चेहरा खूपच खट्टू झाला होता. कदाचित त्यांना आवडलं नसेल की तुम्ही माझ्यासोबत बोलतात. हो वैशाली, तिचा स्वभाव तसाच आहे. जाऊ द्या, तिच्या बाबतीत जास्त वाईट वाटून घेऊ नका. हो का विजयजी? तसं त्याचं बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. त्यांनाही हे जाणवलेलं होतं की त्यांच्या बायकोचा स्वभाव थोडा कठोर आहे आणि त्यांनी हे मान्यही केलं होतं. त्यामुळे माझ्या मनातही काही राहिलं नाही आणि मी त्यांच्या बायकोबद्दल वाईट वाटून घेणं सोडलं. विजयजी आमच्या इमारतीच्या शेवटच्या कोपऱ्यात राहत होते. तिथं घराच्या बाजूला एक मोठं झाड होतं. त्यामुळे टेरेसच्या वर कोणी असलं तरी आजूबाजूच्या लोकांना काही दिसत नसे की टेरेसवर कोणी आहे की नाही. त्यामुळे विजयजींसोबत बोलताना मला कधीही अवघडपणा वाटत नसे. तसं त्यांचा स्वभावही अगदी समजूतदार होता. त्यामुळेच त्यांच्याशी बोलताना मला एक वेगळंच आकर्षण वाटायचं आणि एक प्रकारचं समाधानही मिळत असे. एकदा माझ्या मुली प्रियाची तब्येत अचानक खालवली. मी तिला जवळच्या एका छोट्या क्लिनिकमध्ये दाखवले. डॉक्टरांनी काही औषध दिली, पण त्याने तिला काही आराम मिळाला नाही. मी लगेच नवऱ्याला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, थांब, मी उद्या येतो. दुसऱ्या दिवशी माझा नवरा पुण्याहून परत आला. आम्ही घाईघाईने प्रियाला मोठ्या दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. तिथं तिच्याबद्दल उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी सांगितलं की तिला किमान 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. पण 2 दिवसानंतरही तिच्या तब्येतीत विशेष सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी कळवलं की तिला अजून 2 दिवस ॲडमिट ठेवणं गरजेचे आहे. आता तिचा उपचार चालू ठेवायचा निर्णय आम्ही घेतला. हॉस्पिटलच्या खर्चासाठी आम्ही पैसे जमवायला सुरुवात केली. नवऱ्याचा नुकताच पगार झाला होता. त्यामुळे काही पैसे त्यांच्याकडून आले.
थोडेफार पैसे घरात साठवलेले तेही आम्ही वापरले. 4 दिवसानंतर प्रियाच्या तब्येतीत बराच फरक जाणवला. डॉक्टरांनी डिस्चार्ज सुचवलं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये बिल किती झालं हे विचारायला गेलो. पण जेव्हा बिल किती झालं हे कळलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण बिल चक्क 25,000 रुपये होतं. आमच्याकडे फक्त 20,000 रुपये जमा झालेले. आता उरलेल्या 5,000 रुपयांची तवजीव करायची. मग माझ्या नवऱ्याने कसेबसे इथे तिथे फोन करून 5,000 रुपये उधार मागवले आणि शेवटी आम्ही पूर्ण 25,000 रुपये भरून प्रियाला डिस्चार्ज करून घरी घेऊन परतलो. पुढचे काही दिवस आता डॉक्टरांनी प्रियाची काळजी घ्यायला सांगितली. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही, कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही. या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्यांबाबत सावध राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. तर मित्रांनो, ही होती आमची आजची कथा. तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.